गरमागरम ज्वारीचे धिरडे आणि सोबतच चविष्ट अशी सांडग्याची भाजी आणि तोंडी लावायला थंडगार असा आमरस म्हणजे एक नंबर बेत. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा असा बेत असेल तर कंट्रोल होऊ शकत नाही. चला मग लगेच रेसिपी बघूया. आता सर्वात आधी आपण इथं कढई गरम करून घेणार आहोत. आता कढई व्यवस्थित अशी गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1-2 चम्मच तेल घालून घेणार आहोत. आता आपलं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण इथं 1 वाटी मठाच्या डाळीचे सांडगे घेतलेले आहेत. आता सांडगे व्यवस्थित अशा हलक्या सोनेरी रंगावर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अगदी अशाच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायचे आहे. आता आपले सांडगे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण मिक्सर मध्ये काढून घेणार आहोत. मिक्सर मध्ये काढून थोडेसे थंड झाल्यानंतर आपण हलकेसे जाडसर बारीक करून घ्यायचं आहे. सांडगे बारीक करताना आपल्याला खूप जास्त बारीक करायचं नाही, फक्त थोडेसे बारीक करायचे. तुम्ही बघू शकता अगदी अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचे. आता त्यानंतर आपल्याला भाजीसाठी लागणारी हिरवी मिरची आणि थोडासा लसूण आपण बारीक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली मिरची आणि लसूण पण व्यवस्थित बारीक करून झालेला आहे. आता त्यानंतर त्याच कढईत आपल्याला परत एकदा तेल गरम करून घ्यायचं आहे. आता आपलं तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर थोडासा कढीपत्ता घालून घेणार आहोत आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा. आता आपल्याला कांदा व्यवस्थित असा हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. आपला कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे. त्यानंतर 1 चम्मच धना पावडर घालून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी थोडस हिंग
आणि थोडीशी हळद घालून घ्यायची. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हे सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण बारीक केलेली हिरवी मिरची आणि लसूण घालून घ्यायचं. हे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे. आता आपला मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण सांडगे शिजतील इतपत पाणी घालून घ्यायचं आहे. आता पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर आपण बारीक केलेले सांडगे घालून शिजवून घेणार आहोत. पाणी तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घालू शकता. तुम्हाला भाजी कितपत लिक्विड ठेवायची किंवा घट्ट करायची त्यानुसार. आपण झाकण ठेवून आपली भाजी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपले सांडगे व्यवस्थित असे शिजले गेलेले आहे. तुम्हाला सांडग्याची भाजी कशी आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. आता गॅस बंद करून वरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. तर या ठिकाणी आपली एकदम झटपट आणि चविष्ट अशी सांडग्याची भाजी तयार आहे. तर त्यानंतर आपण धिरडे करण्यासाठी ज्वारीचं पीठ चाळून घेणार आहोत. आपण चाळून घेतलेलं पीठ एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे. मी इथं साधारण 5 ते 6 चम्मच पीठ वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार पीठ कमी जास्त घेऊ शकता. तर त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. तर यामध्ये पाणी घालून आपल्याला ज्वारीच्या धिरड्यासाठी व्यवस्थित असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर तयार करताना खूप जास्त घट्टही करायचं नाही. थोडस मीडियम कन्सिस्टन्सीवर आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाही. तर तुम्ही बघू शकता अगदी याच कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर पीठ तयार झाल्यानंतर आपण तवा गरम करायला ठेवला होता. तवा व्यवस्थित असा गरम झाल्यानंतर त्यामुळे कांद्याने किंवा चमच्याने तेल लावून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपण तयार केलेलं पीठ चमच्याने व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे.
आता आपल्याला हे व्यवस्थित असे दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहे. आता एका बाजूने व्यवस्थित असे भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला अगदी अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असे भाजले गेलेले आहे. तर या ठिकाणी आपले गरमागरम अशी ज्वारीची धिरडे तयार आहे. तर गरमागरम ज्वारीची धिरडे आणि सोबतच झणझणीत आणि चविष्ट अशी सांडग्याची भाजी. तुम्हाला सांडग्याची भाजी कशासोबत खायला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तोंडी लावायला आपण आमरस तयार केलेला आहे. आता परफेक्ट आमरस कसा करायचा त्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर या ठिकाणी आपला आमरस आता परफेक्ट असा बेट तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.